श्रावण मास, गणपती, गौरी, नवरात्र हे सण आले की आजी म्हणते उपवास तर करणारच, पण तुमच्या पोटातलं बाळ सुद्धा तुमच्या सोबतच उपवास करत असतं. गरोदरपणात उपवास करायचा की नाही हा फक्त श्रद्धेचा प्रश्न नाही, हा आई आणि बाळाच्या पोषणाचा प्रश्न आहे. दिवसभर काही न खाता राहणं, कमी पाणी पिऊन राहणं किंवा थोडासा साबुदाणा खाणं हे गरोदरपणात योग्य नाही. पण याचा अर्थ असा नाही, जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर तो थोडासा वेगळ्या पद्धतीने करता येतो. जर तुमची प्रेग्नन्सी नॉर्मल असेल, तुमच्या गायनेकॉलॉजिस्टची परवानगी असेल, तर दर 2-3 तासांनी थोडंसं खाणं, दूध, दही, फळं, राजगिरा लाडू, साबुदाणा खिचडी आणि भरपूर सारं पाणी घेतलं पाहिजे. विशेषतः डायबिटीज, हाय बीपी, उलट्या, कमी वजन असणं, कमी हिमोग्लोबिन असणं आणि प्रेग्नन्सीमध्ये जर काही कॉम्प्लिकेशन असेल तर बिलकुल उपवास करण्याची गरज नाही. कारण देवाला सुद्धा तुमच्या उपवासाची गरज नाही. देवाला तुमची आणि तुमच्या बाळाची सुरक्षितता ही जास्त महत्वाची आहे. या सणाला देवासमोर दिवा लावताना एक संकल्प करा, माझ्या बाळासाठी मी माझी काळजी घेईन.